In last lecture, we have seen the classified ads and search-based ads. Search-based ads are the predominantly text-based and appear as a sponsored or paid ads when people search for particular phrase or keyword online. सर्च बेस्ड ॲड्स आपण सर्च इंजिनवर ज्या प्रकारचे कीवर्ड्स किंवा ज्या फ्रेजेस आपण सर्च करतोय तशा प्रकारच्या ॲड्स या आपल्याला येत जातात. This is the great way to get noticed by the major search engines and it is useful to reach a new audience. नॉर्मली हे ज्या सर्च बेस्ड ॲड्स आहेत या नॉर्मली तुम्ही सर्च इंजिनवर ज्या प्रकारचे तुम्ही कीवर्ड्स तिथे यूज करताय किंवा ज्या प्रकारचे तुम्ही सर्च ज्या ज्या गोष्टी सर्च करताय तर त्या बेस तुम्हाला ॲड्स ज्या आहेत त्या येत जातात. This is search based ads. Next is social network advertising. Social network advertising is one of the fastest growing form of online advertising. Social network advertising refers to commercial promotion conducted through social media websites such as LinkedIn, then Facebook and Twitter. Social network advertising means ॲडव्हर्टायझिंग थ्रू सोशल नेटवर्क. आता जे जे सोशल नेटवर्क्स आहेत मग त्यामध्ये फेसबुक असेल, लिंक्डइन, देन ट्विटर, सोशल मीडिया वेबसाईट्स आहेत. सो त्याच्यावरती ॲड्स ज्या आहेत या केल्या जातात. दीज आर द फास्टेस्ट ग्रोईंग फॉर्म्स. जे यूथ आहे किंवा मोस्ट ऑफ द पीपल युझिंग सोशल मीडिया और सोशल नेटवर्किंग साईट्स. आता मोस्टली सोशल नेटवर्किंग साईट्स ऑलमोस्ट 75% पीपल आर युझिंग देम. 75% पीपल आहेत ते सोशल नेटवर्किंग साईट्स हे यूज करतात, मोस्टली यूथ, यंग पीपल. सो इट इज बेस्ट वे फॉर ॲडव्हर्टायझिंग and it is very fastest growing form for online advertising. Social network advertising, it means the commercial promotion conducted through social media websites. So this is a promotion, commercial promotion. आता इथे एखादं प्रोडक्ट जे आहे त्याचं प्रमोशन केलं जातं, मीन्स त्याची जी ॲडव्हर्टाईज आहे ही केली जाते विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया. मग त्या सोशल मीडियामध्ये फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन हे सोशल मीडिया टाईप हे येऊ शकतात. Next is mobile advertising. Mobile advertising is the method of advertising via wireless phone or other mobile devices such as tablet computers. Advertising can take a form of display ads, SMS, MMS ads, mobile search ads, ads or banner advertisements that appear in mobile websites, in downloaded apps or in mobile games. See, mobile advertising. मोस्टली आपल्याला SMS किंवा MMS थ्रू ॲडव्हर्टायझिंग्स या येत असतात. सो वी कॅन प्रमोट अवर प्रॉडक्ट थ्रू मोबाईल ॲडव्हर्टायझिंग. आपण आपलं जे प्रॉडक्ट आहे, जर आपण ॲडव्हर्टायझर असू तर आपल्याला प्रॉडक्टचं प्रमोशन करण्यासाठी मोबाईल ॲडव्हर्टायझिंग इज अनदर वे टू ॲडव्हर्टाईज अवर प्रॉडक्ट बिकॉज इट इज अ वायरलेस फोन. तर मोबाईल जो आहे हा वायरलेस आहे, त्याच्यातून आपण SMS, MMS थ्रू ॲडव्हर्टायझिंग करू शकतो. मोबाईल सर्च ॲड्स, देन बॅनर ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा एखाद्या ज्या ॲप्स असतात त्या ॲप्स आपण डाउनलोड केल्यानंतर किंवा इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲप्समध्ये जर ॲड कंटेंट असेल तर तो सुद्धा जो ॲड कंटेंट आहे तो आपल्याला दिसत असतो. सो दिस इज मोबाईल ॲडव्हर्टायझिंग. सो आपण मोबाईल ॲडव्हर्टायझिंग कशा प्रकारे करू शकतो तर इथे SMS थ्रू MMS, देन मोबाईल सर्च ॲड्स, then banner advertisements that appeared in mobile websites and downloaded apps or in mobile games. See, मोबाईल गेम्स जरी मोबाईलमध्ये आपण डाउनलोड केले तरी गेम्सला सुद्धा काही ॲड्स ज्या आहेत ह्या ॲड कंटेंट त्यामध्ये इन्क्लूड असतात. सो दॅट इज मोबाईल ॲडव्हर्टायझिंग. आपण एखादा गेम डाउनलोड केला की त्या गेमसोबत काही ॲड्स सुद्धा आपल्याला सतत शो होत असतात किंवा आपल्या स्क्रीनवर त्या ॲड्स आहेत ह्या पॉपअप होत असतात. So that is mobile advertising. So these are the forms of internet advertising. The advantages. Advantages of internet advertising or online advertising. First is wider coverage.
Online advertising gives advertisements a wider coverage, and this global wider coverage helps in making advertisements reach more audience, which may ultimately helps in getting better results. See, internet it is spread all over the world. सगळेजण इंटरनेट युजर्स आहेत. सो एकदा इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग आपण फॉर्म जो आहे या फॉर्मने ॲडव्हर्टायझिंग करायला सुरुवात केली की आपण ग्लोबली रीच होऊ शकतो. बिकॉज इट हॅज वाईडर कव्हरेज. इंटरनेटचं जे कव्हरेज आहे हे खूप वाईड आहे. इट हॅज अ ग्लोबल वाईडर कव्हरेज and this helps in making the advertisement reach more audience, which may ultimately helps in better results. आपण इंटरनेट ॲडव्हर्टायझिंगला जिओग्राफिकल बाउंड्रीचं लिमिटेशन नाही आहे. आपण इंटरनेटवर ॲडव्हर्टायझिंग इझिली करू शकतो. त्याचप्रमाणे आपण नॅशनली, इंटरनॅशनली, ग्लोबली जे ऑडियन्स आहेत त्या सगळ्यांपर्यंत रीच पोहोचू शकतो. सो इट हॅज अ वायडर कव्हरेज. ट्रॅडिशनल मीडिया टाईप्समध्ये आपल्याला वायडर कव्हरेज तेवढंसं मिळत नव्हतं. आपण इंटरनॅशनली ॲड्स करताना सुद्धा तिथे बरेचसे प्रॉब्लेम्स यायचे. बट इथे इंटरनेट, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी कॅन रीच ऑल ओव्हर द ऑडियन्स. जे ऑडियन्स आहेत त्या सगळ्यांशी आपण पोहोचू शकतो. नेक्स्ट इज more interactive. By using web analytical tools, advertisers can track, measure, and test nearly all aspects of internet advertising. In other words, they can find out exactly how many people see their ad, how many people click on it, and how many people buy items as a result of the advertisement. See, internet advertising is very interactive. इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग हे एक वन वे प्रोसेस नाही आहे. इट इज व्हेरी इंटरॅक्टिव्ह. किती लोकांनी ॲड बघितलेली आहे, किती लोकांनी त्या ॲडवरती क्लिक केलेलं आहे, किती लोकांनी त्याप्रमाणे ते जे प्रोडक्ट्स आहेत हे परचेस केलेले आहेत. सगळी इन्फॉर्मेशन आपण विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी कॅन फाइंड. सो दॅट्स समथिंग दॅट इज इम्पॉसिबल टू डू इन अदर फॉर्म्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग. जे ट्रॅडिशनल मीडिया टाईप्स होते त्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नव्हत्या. बट इंटरनेट ॲडव्हर्टायझिंगमध्ये या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आपण फाइंड आउट करू शकतो की किती लोकांपर्यंत ती ॲडव्हर्टाईज पोहोचले, किती लोकांनी त्यावर रिॲक्ट केलं आहे, किती लोकांनी तिथे क्लिक केलं आहे, किती लोकांनी ते प्रोडक्ट्स जे आहेत हे परचेस केलेले आहेत. अँड इट इज मोर इंटरॅक्टिव्ह अँड वी कॅन गेट द फीडबॅक्स फ्रॉम कस्टमर्स. आपण त्या कस्टमर्सकडून त्याचे जे फीडबॅक्स आहेत हे सुद्धा घेऊ शकतो. वेदर दे लाईक दॅट प्रॉडक्ट ऑर डिसलाईक दॅट प्रॉडक्ट ऑर सम रिक्वायरमेंट्स. कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय आहेत किंवा त्या प्रोडक्ट त्यांना आवडलाय की नाही आवडलंय, त्यांना त्याच्यात काही मॉडिफिकेशन हवं आहे का. सो इट इज मोर इंटरॅक्टिव्ह दॅन द ट्रॅडिशनल मीडिया सोर्सेस, ट्रॅडिशनल मीडिया फॉर्म्स. So this is one of the advantage of internet advertising. Next is greater control. Online advertising also gives a greater control to advertisers. Web analytical tools provide quick analysis of the response to advertisement, and according to the results, advertiser can modify their ads. So in online advertising, the advertiser has a greater control. जो ॲडव्हर्टायझर आहे त्याचा इंटरनेटवरच्या ॲडव्हर्टायझिंगवर चांगला कंट्रोल आहे. दे कॅन इझिली मॉडिफाय देअर ॲड्स. त्यांना एखाद्या ॲडमध्ये वाटलं की एखादी ॲड जी आहे यामध्ये आपण काही अजून कंटेंट्स ॲड केले पाहिजेत किंवा काही कंटेंट्स जे आहेत हे आपण कट केले पाहिजेत. सो वी कॅन इझिली मॉडिफाय अवर ॲड्स. जो ॲडव्हर्टायझर आहे तो इझिली जी ॲड आहे ती मॉडिफाय करू शकतो. Then web analytical tools provide quick analysis on response. किती लोकांनी त्या ॲडवर रिस्पॉन्स दिलेला आहे, त्यांचा रिस्पॉन्स काय आहे. सो वेब ॲनालिटिकल टूलमधून आपल्याला या सगळ्या गोष्टी इझिली कळणार आहेत. सो इट हॅज अ ग्रेटर कंट्रोल. सो ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगमध्ये हा जो कंट्रोल आहे हा ॲडव्हर्टायझरकडे असतो. दॅट्स वाय दिस इज द वन ऑफ द ॲडव्हान्टेज. नेक्स्ट इज affordable. Another main advantage of online advertising is much affordable price when compared with the traditional advertising cost. आता आपण काही ट्रॅडिशनल ॲडव्हर्टायझिंगचे ट्रॅडिशनल
फॉर्म्स जे आहेत हे बघितले, मग त्यामध्ये रेडिओ, न्यूजपेपर, देन मॅगझिन्स, टेलिव्हिजन. So these are very expensive. And as compared to these traditional media sources, internet advertising is affordable. With much lesser cost, an advertiser can advertise on net for wider range of audience and geographical locations. इंटरनेटवर ॲडव्हर्टाईज जी आहे ही लेसर कॉस्टमध्ये ॲडव्हर्टाईज आपल्याला बनवता येते. देन वी कॅन ॲडव्हर्टाईज ऑन नेट फॉर वाईड रेंज ऑफ ऑडियन्स. नेटवरती आपण ॲडव्हर्टाईज केल्यावरती ती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचते ग्लोबली. इथे कोणत्याही प्रकारचे जिओग्राफिकल लिमिटेशन्स येत नाहीत. इट इज व्हेरी अफोर्डेबल अँड व्हेरी मच लेसर कॉस्ट. नेक्स्ट इज informative. In online advertising, the advertiser is able to convey more details about advertisement to audience, and that too at relatively low cost. Most of the online advertising campaigns are composed of clickable links to a specific landing pages where users can get more information about the product mentioned in the ad. See, this type of ad, internet advertising, is very informative because first thing is it is very affordable. Next is it is very informative because it provide all the information about that product. मग त्या प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन आपण इझिली सर्च करू शकतो. एखादं वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटच्या होम पेजवर जाऊन तुम्ही ते प्रोडक्ट बघू शकता. देन यू कॅन गेट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट प्रोडक्ट, हाऊ टू गेट दॅट प्रोडक्ट, हाऊ टू रीच दॅट प्रोडक्ट. तुम्ही त्या प्रोडक्टपर्यंत कसं पोहोचू शकता किंवा ते प्रोडक्ट तुम्ही कसं प्रकारे परचेस कराल, त्याचे पेमेंटचे वेज काय काय आहेत. सो ही सगळी इन्फॉर्मेशन, ऑल द इन्फॉर्मेशन इज कंटेन ऑन दॅट इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग. मग ही सगळी इन्फॉर्मेशन त्या इंटरनेट ॲडव्हर्टायझिंगमध्ये मिळत असते. सो इट इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. इट कन्वे मोर डिटेल्स अबाउट ॲडव्हर्टाइजमेंट टू ऑडियन्स. जे ऑडियन्स आहे, टार्गेटेड ऑडियन्स, त्यांच्यापर्यंत त्या प्रोडक्टची डिटेल इन्फॉर्मेशन, त्या प्रोडक्टचे USP means unique selling proposition, USP points, more details are easily conveyed to the audience. So आपण 5 त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत हे बघितलेले आहेत. Let's continue. Next is selective audience. Online advertising is very audience specific. Advertisers are able to tailor advertising message content to very narrow target audience across the online world. The ads can be addressed to specific interest or behavior group, gender and age group. See, it has very selective audience. आपण आपल्याला जो काही टार्गेट ऑडियन्स आहे त्यापर्यंत इझिली आपण रीच होऊ शकतो. सपोज इलेक्ट्रॉनिक्स असतील, सो दे कॅन इंटरॅक्ट विथ यूथ, यंग पीपल. काही इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा काही अजून न्यू गॅजेट्स असतील, सो आपण यूथ किंवा यंगस्टर्स जे आहेत त्यांच्यापर्यंत इझिली पोहोचू शकतो. सो इथे सिलेक्टिव्ह ऑडियन्स आहेत. तुमचं ज्या प्रकारचं प्रोडक्ट असेल तुम्ही त्या त्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत इझिली रीच होऊ शकता. सपोज जर ब्युटी प्रॉडक्ट्स असतील, सो देन यू कॅन इंटरॅक्ट विथ विमेन्स. सो इथे ज्या प्रकारचा एज ग्रुप आहे, ज्या प्रकारचे आता इथे मेल फिमेल किंवा बिहेवियर ग्रुप, त्यांचे जसे काही परसेप्शन्स आहेत, त्यांचे जे काही प्रेफरन्सेस आहेत, सो त्याप्रमाणे आपण आपल्या ऑडियन्सपर्यंत इझिली रीच होऊ शकतो. बिकॉज सर्च इंजिनमुळे कळतं साधारण की येस, एखादा पर्टिक्युलर पर्सन कशा प्रकारच्या गोष्टी सर्च करतोय, देन त्याला तशा प्रकारच्या ॲड्स ज्या आहेत त्या येत जातात. सो ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग इज व्हेरी ऑडियन्स स्पेसिफिक. Next is cost effective. Internet advertising is more cost effective than other forms of advertising. There is just one time startup cost of creating website. The hosting cost are minimum, and there are no associated costs like postage, storage, repeated design fees for each promotion. See, this online advertising is very cost effective because
तुम्हाला एकदाच फक्त ती वेबसाईट क्रिएट करण्यासाठी जे काही स्टार्टअप वन टाइम स्टार्टअप कॉस्ट, फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा ती वेबसाईट क्रिएट कराल तेव्हाच तुम्हाला जे काही कॉस्ट असेल ती तुम्हाला इन्कर्ड होईल. देन आणि त्या होस्टिंग कॉस्ट ज्या आहेत ह्या मिनिमम आहेत. आता याच्यासाठी सो तेवढ्याच कॉस्ट जे आहे आपल्याला इन्कर्ड होणार आहे. इथे कोणत्याही प्रकारचे पोस्टेज, स्टोरेज, देन रिपीटेड डिझाईन फीज या प्रकारच्या ज्या कॉस्ट आहेत या इन्कर्ड होणार नाहीयेत. देअर आर नो फिजिकल अँड जिओग्राफिकल लिमिटेशन्स and the website is available to anyone who has computer and internet connection. इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग हे खूप बेनिफिशियल आहे बिकॉज इथे कोणत्याही प्रकारचे जिओग्राफिकल बाउंड्रीज येत नाहीत, कुठेही लिमिटेशन्स आपल्याला इथे येत नाहीत की आपण फक्त एवढ्याच एरियापर्यंत ॲडव्हर्टाईज करू. नो, देअर इज नो बाउंड्रीज. इथे कोणत्याही प्रकारच्या बाउंड्रीज नाही आहेत. You can easily create your website, you can easily advertise your product on that website, and that anyone can see that and advertise who has a computer and the internet connection. ज्याच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे, ज्याच्याकडे कम्प्युटर अवेलेबल आहे, so they can easily contact with you. It is very cost effective. Internet advertising is very cost effective because it has no any geographical limitations, boundaries. Then website can available to anyone who has a computer and internet connection. Next point is affluent market. Most of the buyers on internet belong to middle upper class or upper class. Hence, the internet advertising enables to reach the affluent market to the society. आता मोस्टली आता जे इंटरनेट युजर्स आहेत किंवा जे बायर्स आहेत हे मिडल क्लास आहेत किंवा मिडल अप्पर क्लास और अप्पर क्लास हे आहेत. सो ज्या इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग आहेत त्यांच्यापर्यंत इझिली रीच होतात. दिस इज वन ऑफ द ॲडव्हान्टेज. नेक्स्ट इज रेफरन्स व्हॅल्यू. Internet as an advertising medium has a reference value. Consumer can refer to the concerned site again and collect necessary information. See, internet advertising has a reference value because we can easily reach the site again and again. आपण केव्हाही वेबसाईटला विजिट करू शकतो आणि केव्हाही आपण आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन हवी आहे ती आपण इझिली कलेक्ट करू शकतो. आणि वेबसाईट जी आहे ते आपण कितीही वेळा विजिट करू शकतो. सो इट हॅज अ रेफरन्स व्हॅल्यू. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण विजिट करू शकतो. जी इन्फॉर्मेशन हवी ती इझिली कलेक्ट करू शकतो. सो आपण इथे ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगचे ॲडव्हान्टेजेस जे आहेत हे बघितलेत. फर्स्ट त्यातला पॉईंट होता वायडर कव्हरेज. इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग हॅज अ वायडर कव्हरेज because here is no any geographical boundaries, so we can connect global audience. Next point is more interactive. It is more interactive because we can easily find out how many peoples are response to that advertisement, how many peoples are buy the product. This is very interactive. Next is greater control. आता हे ग्रेटर कंट्रोल जे आहे हे ॲडव्हर्टायझरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्यायचं आहे. ॲडव्हर्टायझर कॅन इझिली मॉडिफाय देअर ॲड्स. ते केव्हाही त्यांच्या ॲडमध्ये मॉडिफिकेशन करू शकतात. काही कंटेंट्स ॲड करायचे असेल तर ते ॲड करतील. त्यांना जर काही कंटेंट्स त्यातनं कट करायचे असतील तर ते दे कॅन इझिली मॉडिफाय देअर ॲड्स. देन इट इज व्हेरी अफोर्डेबल. देन इन्फॉर्मेटिव्ह. इट इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह बिकॉज we can easily visit the website and search for more information. जी वेबसाईट आहे किंवा ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगमध्ये जे काही प्रोडक्ट ॲडव्हर्टाईज केलेलं आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन मिळते. ते ज्याने कोणी परचेस केलं त्यांचे रिव्ह्यूज पण मिळतात, फीडबॅक सुद्धा देता येतो. प्लस डिटेल इन्फॉर्मेशन मिळते, डेमॉन्स्ट्रेशन आपण बघू शकतो. सिलेक्टिव्ह ऑडियन्स. आपल्याला ज्या एज ग्रुप शी इंटरॅक्ट करायचं आहे किंवा ज्या मेल असेल, फिमेल असेल,
वेगवेगळे एज ग्रुप्स असतील, बिहेवियरल ग्रुप असतील, प्रत्येकाचे इंटरेस्ट हे वेगळे आहेत. सो इथे सिलेक्टिव्ह ऑडियन्स आपण घेऊ शकतो. आपल्याला ज्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं आहे, वी कॅन इझिली रीच टू दॅम. Then cost effective. It is very cost effective because here is no postage, storage or repeated charges, repeated design fees. So only one time startup cost for creating website. फक्त तुम्हाला जेव्हा वेबसाईट क्रिएट करायची असेल तेव्हा स्टार्टअप कॉस्ट जी आहे तेवढीच फक्त इन्कर्ड करावी लागेल. बाकीच्या ज्या असोसिएट कॉस्ट आहेत लाईक पोस्टेज, स्टोरेज, देन रिपीटेड डिझाईन फीज फॉर इच प्रमोशन, या प्रकारचे कोणतेही एक्सपेंडिचर इन्कर्ड करावं लागणार नाही. देन ॲफ्लिफायंट मार्केट, जे मिडल क्लास इंटरनेटचे जे बायर्स आहेत किंवा most of the buyers on internet belongs to middle upper class or upper class, so internet advertising enables to reach them affluent market of the society. Then reference value, it has a reference value because we can easily visit the website and collect the information from that website. So these are the advantages of online advertising. Next point is limitations of internet advertising or online advertising. आता या इंटरनेट ॲडव्हर्टायझिंगचे काही लिमिटेशन्स आहेत. फर्स्ट इज प्रॉब्लेम ऑफ ट्रस्ट. Some consumers always have doubts about certain services. Internet is often looked upon the suspicious as it associated with scam, fraud, manipulation, etc. बरेचदा काय होतं, लोकांचा तेवढासा विश्वास बसत नाही. म्हणजे इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग जे आहे त्याच्यावर ॲडव्हर्टाईज केलेले जे प्रॉडक्ट्स आहेत तर त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याच्यावर ट्रस्ट करणं लोकांना अवघड जातं. बिकॉज अजूनही इंटरनेटवरती बरेचसे स्कॅम्स होत असतात, फ्रॉड होत असतात. जशा प्रकारचं प्रॉडक्ट ते दाखवलं जातं तशा प्रकारचं प्रॉडक्ट कस्टमर्सना रिसीव्ह समटाईम्स होत नाही. दॅट्स वाय दे हॅव व्हेरी डाऊट्स. त्यांना खूप सारे डाऊट्स असतात किंवा त्यांचा विश्वास तेवढासा बसत नाही. सो प्रॉब्लेम ऑफ ट्रस्ट. Ethics is still often missing in internet advertising. Security concern for financial transaction discourage online purchase. बरेचदा काय होतं, जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत तर त्यामध्ये सुद्धा स्कॅम, फ्रॉड हे होत असतात. बरेचदा इंटरनेट ॲडव्हर्टायझिंगवरती फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जे आहेत हे काही फेक IDs असतात. सो तिथे फ्रॉड होण्याची शक्यता असते. That's why here is problem of trust. Okay. Next point is problem of spam. Internet is full of junk mails and therefore email users tend to ignore genuine advertisements. See, आपल्याला ईमेल थ्रू सुद्धा ॲडव्हर्टायजेस बरेचशा येत असतात. अँड देर इज फुल ऑफ जंक मेल्स. तिथे खूप सारे मेल्स येत असतात, जंक मेल्स येत असतात. सो ईमेल युजर्स जे आहेत दे कॅन इग्नोर द जेन्युअन ॲडव्हर्टाइजमेंट्स. मग त्यामुळे काय होतं, जंक मेल्समुळे ज्या खरंच जेन्युअन ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, त्यांना इग्नोर केलं जातं. सो दिस प्रॉब्लेम ऑफ स्पॅम बिकॉज ऑफ देर इज फुल ऑफ जंक मेल्स. अशा मेल्समुळे जे जेन्युअन मेल्स आहेत किंवा ज्या जेन्युअन ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत त्यांच्याकडे लोक तेवढेसे लक्ष देत नाहीत, ते इग्नोर केले जातात. That's why this is one of the limitation of internet advertising.